नागपुरातील नागरिकांसाठी विशेष आवाहन म्हणून सुरू करण्यात आलेल्या 365 दिवस पुष्पहार अर्पण संकल्प अभियान अंतर्गत दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी संविधान चौक नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून समृद्ध भारत समृद्ध विदर्भच्या महिला अध्यक्ष संगीता वाल्दे यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। पुष्पहार अर्पण संकल्प समितीच्या वतीने सर्व उपासक व उपासिकांना दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी भंते हर्षबोधी, मेंढे, वीरेंद्र ताकसांडे, स्मिता ताकसांडे, मनीषा भगत, ज्योती बेले, सुमन काणेकर, प्रमिला टेंभेकर, वंदना टेंभुर्णे, आम्रपाली बनसोड व सविता तांबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते। मी संगीता वाल्दे, समृद्ध भारत समृद्ध विदर्भची महिला अध्यक्ष आहे। आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तसं तर आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिलं आणि आम्हाला त्या दिवशी दीक्षा दिली। हिंदू धर्मामधून बौद्ध धर्मात जाऊन शांतीचा एक संदेश दिला। भगवान बुद्धांचा शांतीचा आणि पंचशीलाचा संदेश आम्हाला दिला। तो दिवस दसरा होता, कारण की बाबासाहेबांनी तो दिवस ह्यासाठी निवडला। त्या दिवशी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी त्यांनी युद्धानंतर त्यांना शांती हवी होती, तर त्यांनी त्या दसऱ्याच्या दिवशी आपले शस्त्र टाकले, म्हणून आम्ही त्याला विजयादशमी म्हणतो। त्या दिवशी विजय मिळवून त्यांनी बुद्ध धर्मामध्ये प्रवेश केला। तो दिवस बाबासाहेबांनी निवडला, तर अचानक त्या दिवशी 14 तारीख होती, पण बाबासाहेबांनी त्या दिवसाचं महत्त्व समजून आम्हाला दसऱ्याला धम्मदीक्षा दिली आणि म्हणून तो दिवस खूप महत्त्वाचा आहे। आणि लकीली आज 14 ऑक्टोबर असल्यामुळे आज सुद्धा आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतोय। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 14 एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन, 6 डिसेंबर, संविधान दिवस अशा दिवशीच खूप पूजा केली जाते। त्यांना खूप इतके हार टाकतात की विचारू नका, आणि केलं पाहिजे, मान्य आहे। आम्ही त्यांच्यापासून बाहेर निघालो आणि आज आमची प्रगती झाली की फक्त आणि फक्त संविधानामुळे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। पण त्या दिवशी मी एका प्रोग्रामला गेले, एक परिवार एक हार अशी त्यांची संकल्पना होती। त्यामध्ये चांगली संघटना आहे, एक वकील मॅडम पण आहे तिथे आणि भंतेजी होते। तर त्यांचा असं मत आहे आणि मी त्याला ऍग्री झाले की प्रत्येक दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार गेला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी, कारण की एरवी आपण फक्त त्या सणाला किंवा त्या विशेष दिवसालाच टाकतो, पण दररोज बाबासाहेबांच्या जसं आपण बुद्ध विहारामध्ये जातो आणि सायंकाळी वंदना घेतो, दररोज बुद्ध वंदना होत असते आणि छान आपण विहाराची सजावट करतो, साफसफाई करतो, तशी सगळ्या बाबासाहेबांचे जिथे जिथे पुतळे आहे, जिथे जिथे त्यांचं आहे पुतळे, तिथे हार गेला पाहिजे आणि ते परिसर तो स्वच्छ असला पाहिजे। ही त्यांची संकल्पना मला खूप आवडली आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या। माझ्या हाताने त्या दिवशी मी व्यस्त होते, माझ्या हातून बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि मला खूप आनंद झाला। आणि बाबासाहेबांबद्दलचं जे महत्व आहे आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे। आज महिला ज्या आहे देशामधील 100% महिला बाबासाहेबांमुळे आणि संविधानामुळे आज आपण शिकलो आणि वरच्या पदावर गेलो। मोठ्या मोठ्या पदावर महिला गेल्या, चंद्रावर महिला गेल्या, मोठे मोठे पद भोगविले आहे, भूषविले आहे, पंतप्रधान महिला झाल्या, राष्ट्रपती महिला झाल्या, आता आपल्या अर्थमंत्री महिला आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी प्रगती केली। तर ते संविधानामुळे आणि बऱ्याच महिलांना माहिती नाहीये की आपण आणि महिलांना नोकरीमध्ये आरक्षण, वडिलांच्या संपत्तीमध्ये आरक्षण आणि त्यांना डिलिव्हरीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये 6 महिन्याच्या पगारी सुट्ट्या, हे सगळं संविधानामध्ये तरतूद आहे आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं मिळत आहे आणि बऱ्याच लोकांना याची माहिती नाही आहे। तर ही माहिती मिळायला पाहिजे। असे अवेअरनेस प्रोग्राम जर झाले तर त्या माध्यमातून
सगळ्यांपर्यंत ही माहिती जाईल आणि बाबासाहेब काय आहे हे जगाला कळेल. आजही आज 75 वर्ष होऊनही बऱ्याच लोकांना बाबासाहेब कळले नाही. तर आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे बाबासाहेबांचं स्टॅच्यू आहे तिथे हा माल्यार्पण झालं पाहिजे आणि तो परिसर स्वच्छ झाला पाहिजे. जय भीम. धन्यवाद.